आहे की कुठलाही नवीन प्रोजेक्ट घेतला तर त्याला विरोध हा असतोच। आज बघा, आपण जेव्हा नवी मुंबई एअरपोर्टचं काम हाती घेतलं त्यावेळेस इथल्या गावांचा विरोध होता, पण आपण त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं योग्य पुनर्वसन केलं। आता मला आज आमचे आमदार महेश बालदी सांगून राहिले की त्यावेळी ज्या 4 गावांनी टोकाचा विरोध केला होता म्हणून आपण त्यांना वगळलं होतं, आता ते 4 गावं असं म्हणतात की आम्हालाही घ्या, आणि त्यांना घेतलं तर आपली 3री धावपट्टी देखील या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे आजच आम्ही सांगितलेलं आहे की निश्चितपणे ते 4 गावं घेऊ। त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास व्यक्त करावा लागतो। समृद्धीच्या वेळी देखील असंच झालं, परंतु ज्या गावामध्ये उद्धव ठाकरेजींनी सभा घेतली, जिथे पवार साहेबांनी सभा घेतली, ती गावाच्या गावं त्या ठिकाणी एका दिवशी, म्हणजे शिंदे साहेब स्वतः गेले होते, एका दिवशी त्या गावाच्या गावांनी पूर्ण कन्सेंटने आपल्याला जमिनी दिल्या। आता शक्तीपीठ मध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विरोध असं सांगण्यात आलं। मध्यंतरीच्या काळात मी गेलो होतो तर अनेक शेतकरी मला भेटले की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत। काल आपले नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर यांनी 60 गावातले प्रमुख सगळे लोक हे मुंबईला बोलवले होते। त्यांच्या समोर प्रेझेंटेशन झालं आणि प्रेझेंटेशन नंतर त्या प्रेझेंटेशननी समाधान होऊन या 60 गावातल्या लोकांनी आपले 7/12 हे आमचं ऍक्विजिशन करायला हरकत नाही म्हणून हँडओव्हर केले। त्यामुळे मला असं वाटतं की चर्चा आणि विश्वास या 2 गोष्टी महत्वाच्या। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे असं धादांत खोटं वक्तव्य विधिमंडळामध्ये करणारं मुख्यमंत्र्यांचं ढोंग आता उघडकीस आलेलं आहे। त्यांनी सांगितलं की 1000 शेतकरी त्यांना भेटून शक्तीपीठ महामार्ग करावा अशी विनंती केली, परंतु 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये MSRDCच्या ऑफिसमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारानं जी बैठक बोलावली होती त्यामध्ये 35 लोक उपस्थित होते आणि त्यांची नावही त्यांनीच प्रसारित केलेली आहेत। त्यापैकी ते कोण होते याचं उदाहरण सांगतो। त्या शक्तीपीठ महामार्गावर असणारं एक गाव आहे माणगाव, तालुका हातकणंगले। त्या माणगावातील 6 लोक या बैठकीला गेलेले होते। त्यापैकी 3 लोकांचा 7/12च नाही, राहिलेले 3 लोक आहेत। त्यापैकी एक माणूस, एक शेतकरी दुसऱ्याचा 7/12 घेऊन गेलेला होता। एकूण जिल्ह्यामध्ये 3822 गट नंबरपैकी 5300 एकर जमीन शक्तीपीठ महामार्गाला जाणार आहे। त्यातले समजा मारून मुटकून 35 लोकांचा 7/12 खरा मानला तरी सुद्धा 1% सुद्धा होत नाही। जवळजवळ 8 दिवस प्रयत्न करून यांना मुंबईमध्ये फक्त 35 माणसं गोळा करता आली, हे यांचे समर्थक। त्यामुळं मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे हे ढोंग उघड झालेला आहे। कुणाचाही पाठिंबा नाही, सक्त विरोध आहे। कोल्हापूर शहराला हे महापुरामध्ये लोटणार आहेत। कोल्हापूर शहरातून निवडून येणारे आमदार राजेश क्षीरसागर यांना आता कोल्हापूरची जनता जाब विचारणार आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, कारण हा माणूस कसा आहे सगळ्यांना माहिती आहे, 86 लाख रुपयाची खोटी वैद्यकीय बिलं दाखवून सरकारला फसवणारा हा माणूस शक्तीपीठ महामार्गातून 50,000 कोटी रुपये जे ढपला पडणार आहे त्यात आपल्याला काही हिस्सा मिळेल का काय, मुख्यमंत्र्यांना खुश करता येईल का काय, यासाठी चाललेला हा आटापिटा आहे। मुख्यमंत्री असोत, राजेश क्षीरसागर असोत किंवा अन्य कुणीही असोत, हे जे 7/12 नसताना सुद्धा बैठकीला गेलेले होते ती सुद्धा या अशाच पद्धतीनं आशाळभूतपणे आपल्या वाट्याला काही शीतं येतील का म्हणून गेलेली ही सारी भूतं आहेत। शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही म्हणजे नाही, कारण शक्तीपीठ महामार्ग झाला तर कोल्हापूरची शेती उद्ध्वस्त होणार आहे, कोल्हापूरचं जनजीवन उद्ध्वस्त होणार आहे आणि कोल्हापूर उद्ध्वस्त होणार आहे। त्यामुळे आम्ही हा महामार्ग होऊन देणार नाही। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका।